दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडूनी आली मग अलगद थंड हवा सयालूया हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। कसं झालंय? मस्त। साले साहब, बड़ा ही रंगारंग कार्यक्रम चल रहा है यहाँ पर। पार्टी चल रही है वो भी हमारे बिना। क्या कही हैं? हेलो, शैतान को याद किया? शैतान हाजिर। क्या कही मजनू बाबू? आइए ना जीजा जी, आइए आइए। अच्छा, स्वागत है आपका। हाँ आइए आइए। कहाँ है? आइए ना, इधर आइए। नमस्ते। आइए, बैठिए। नचिकेत बैठिए ना। जी आप बैठिए। जीजी, आप अचानक मतलब? नहीं नहीं भाभी, वो हम मंदिर जा रहे थे ना, तो सोचे कि चलो अम्मा से मिल लेते हैं। भाभी, बहुत अच्छी खुशबू आ रही है। क्या बनाया है आपने? कोई खास बात है साले साहब? वो विश्राम दुकान पर बड़ी सावधान की पोजीशन में बैठा हुआ है। क्या कही? नहीं, वो क्या है जीजा जी के आज हमारी गौरी बहू का वो रसोई पूजन था, तो बहुत बढ़िया हलवा बनाया है उसने। आप इसे चखिए और जेब ढीली कीजिए। अच्छा, हमारे पीठ पीछे ये सब चल रहा है और हमको पता तक नहीं है। क्या कही? आपने जीजा जी को बताया नहीं था? भाई साहब, शायद आपको पता नहीं है, हमारे प्यारे जीजा जी और जीजी ने शादी के दौरान माताजी से वचन लिया था कि गौरी बहू घर के मंदिर और रसोई में कदम नहीं रखे। क्या? ये कैसा वचन है? तभी तो उन्होंने शादी में आने के लिए हाँ कही थी। वाह माता जी वाह, आपके पेट में बात पची नहीं है? सबसे कह दिया आपने हैं? कोई बात नहीं भाई साहब, ये शर्त हमारी थी। अरे हम भी तो बिरादरी में रहते हैं। अरे कल को कोई पूछेगा तो हम क्या जवाब देंगे कि हमारी पत्नी के मायके वाले पता नहीं मुंबई से कौन सी बहू उठा के ले आए। मुंबई में क्या प्रॉब्लम? हमारे यहाँ की गंगा जी भी तो जाके समुद्र में ही मिलती है ना। मुंबई में भी वैसे ही एक समुद्र है, इसका मतलब वहाँ पे भी गंगा जी का अस्तित्व हुआ ना। और फूफा जी के अस्तित्व का क्या बेटा हैं? और शिव, तुम अभी छोटे हो, इन सब मामलों में ना पड़ो तो बहुत अच्छा हुआ। क्या कही ना? माता जी बताइए, आप ही ने वचन दिया था, हमने कोई जबरदस्ती नहीं की थी आपके साथ। आपने कहा था कि गौरी बहू घर के मंदिर में और रसोई में प्रवेश नहीं करेगी। फिर आप हमारी पीठ पीछे रसोई पूजन कैसे करवा सकती हैं? हाँ कही? अम्मा, आपने इस लड़की के लिए आपने अपनी बेटी को पराया कर दिया, और आपने उर्मिला के बारे में नहीं सोचा कि उसकी सास सुनेंगी तो उसके साथ कैसा व्यवहार करेंगी? माता जी, अगर आपने वचन दिया था तो फिर ये सब करने की क्या जरूरत थी? और इतनी बड़ी बात हमसे छुपाई क्यों? बाबूजी, दादी जी ने ये बात आपको इसलिए नहीं बताई क्योंकि वो हमारी खुशियों में कोई विघ्न नहीं डालना चाहती। अरे विघ्न तो पड़ गया शिव बाबू हैं? हमारी माता जी ने अपना वचन नहीं तोड़ा, बल्कि तुम्हारी बुआ के साथ इस घर का रिश्ता तोड़ दिया हमेशा के लिए। और अब हम रूठ गए। भाई साहब, हमको कोई भी मनाएगा ना तो हम नहीं मानेंगे। हटिए, आप हमको जाने दीजिए। चलो चलो गोमती, चलो चलो चलिए। आप सुनिए अम्मा जी, हम अम्मा से बात करके आते हैं ना। हम जाओ। अम्मा, आपने ये क्या किया? आपने इस घर की नई बहू के लिए अपनी सगी बेटी को पराया कर दिया। आपने तो अपनी बेटी से उसका मायका ही छीन लिया। अम्मा, बुआ जी, दादी जी ने गौरी जी को रसोई में नहीं जाने दिया। आप गलत समझ रही हैं। दादी जी ने कोई वचन नहीं तोड़ा है।
गौरी जी को रसोई में नहीं जाने दिया है, उनके लिए एक अलग रसोई बनाई है। चुप हो जाओ मुन्ना, ये क्या बोल रहे हो? क्या अलग रसोई? अब जाने दीजिए ना जीजी, अब हमसे गलती हो गई है तो हम हाथ जोड़ के आपसे माफी मांगते हैं, और उर्मिला के ससुराल वालों से भी हाथ जोड़ के माफी मांग लेंगे। जीजी अब हमसे इतनी बड़ी गलती हो गई, क्या करें? हमें तो इतनी घबराहट हो रही है ना, पता नहीं माता जी ने कोनो जरूरत नहीं है। और तुम काहे मांगोगी माफी हैं, जब हमने कुछ किया ही नहीं है? गोमती देखो बेटा, हमने कोई वचन नहीं तोड़ा। हा? मुंबई वाली की रसोई अलग है, फिर भी तुम्हें रूठना है, रूठ जाओ। अम्मा, हमारे कहने का मतलब वो नहीं था जो आप सोचे। हमें नहीं पता था ना कि आपने ये सब अलग किया है। देखिए जी, ऐसी कोई बात नहीं है, ठीक है? हाँ, अम्मा ने ऐसा कुछ नहीं किया है। माता जी, आप गौरी के साथ ऐसा अन्याय कैसे कर सकती हैं? इसके लिए अलग रसोई क्यों? मुझे कुछ समझ नहीं आ रहा ये सब क्या चल रहा है। गौरी, काय सगळं ठीक आहे ना? दादा, काही झालं नाहीये, सगळं ठीक आहे। हे काय बोलतायत? म्हणजे तुला असं वेगळं का काढलंय? नाही दादा, कोणी वेगळं नाही काढलंय मला, सगळे सोबत आहेत माझ्या। हे बघ, बाबूजी, दादी जी ने मेरे साथ कोई अन्याय नहीं किया है, कोई ज्यादती नहीं की, बल्कि मुझे दोषी होने से बचाया। अब जीजी और बुआ जी का मायका नहीं छूटेगा, इसीलिए तो सब सच जानने के बाद मैंने दादी जी का साथ दिया है। फूफा जी, बुआ जी, आपको कुछ गलतफहमी हुई है। मैं यहाँ आपसे रिश्ता जोड़ने आई हूँ, आपके रिश्ते तोड़ने नहीं। मैं दादी जी का दिया वचन जरूर निभाऊंगी। तुम्ही म्हणत असाल, अगर आप ना चाहो तो मैं कभी रसोई और मंदिर में कदम नहीं रखूंगी। अगर आप कहते हो तो मैं ये रसोई भी बंद कर देती हूँ, लेकिन आप नहीं नहीं, का कहे? देखा दामाद जी आपने, सब लोग स्वार्थी नहीं होते। कुछ लोग खुद के अहम से ज्यादा दूसरों के मान सम्मान की चिंता करते हैं, और इस बच्ची ने आपके सम्मान की चिंता करके शुक्ल खानदान की बहुओं में अपना सबसे ऊंचा नाम किया है। क्यों जौनपुर वाली? गौरी, चल आपल्याला निघायला हवं। पोलीस कंप्लेंट काय? केस काय? बाबांना थांबवलं नाही ना तर घोळ होऊन बसेल। काय करू मी? कशी थांबू बाबांना? काय करू? काय गो, तू अशा फेऱ्या का मारतस मांजरी सारख्या? घाबरलंच का काय? अगो, माझा जावई बापू बब्बर शेर हा, माहितीये?
घराचं कळलं तेव्हा जावई बापू खतले होते, पण ते जास्त खतले ना ते गौरी लांब गेली म्हणून. अगो पण आता गौरी यायची ना, मग कसे धीट झालेत बघ. आता त्या फसव्या आणण्याचं काय चालूच नाही त्यांच्या पुढे. हो आजी, पण आता गौरी येणार आहे आणि ती यायच्या वेळेला नको त्या भानगडी कशाला? अगो जावई बापू एवढे धीर धरता आणि तू कशा घाबरतोस? आ काय गो, काय लपवतस का काय? असं का बोलताय आजी तुम्ही? नाही, मगापासून तुझी चुळबुळ चुळबुळ चालली. हा घरातल्या लोकांचा विचार करतस ना काय गो? का मला वाटू नये का या घरच्यांची काळजी? आजवर मी या घरासाठी घरच्यांसाठी काहीच केलं नाही का? बाबांची काळजी वाटते ना म्हणून बोलतेय मी. त्या अण्णाला भले भले लोक घाबरतात. डोकं सटकलं ना तो काहीही करू शकतो आणि त्याने जर काही केलं ना तर आपण संपलोच समजा. मी ओळखते त्याला आणि म्हणूनच सांगते बाबांना समज. बाप रे, काय उकाडा आहे बाहेर. घरात आल्यावर बरे वाटलं. आई, मिळाल्या बरं का, सगळ्या भाज्या मिळाल्या. एकाच दिवशी करणार आहेस का सगळ्या भाज्या? केवढी पायपीट करावी लागली. आता सीझन नाही. काय झालंय? तुम्हा दोघींचे चेहरे असे का झाले? आई प्लीज बाबांना समजवा. कशाबद्दल? आई त्या अण्णाशी पंगा घेऊन काय उपयोग आहे? आपण सामान्य माणसो, उगाच त्या गुंडाच्या नादाला लागून आपला जीव कशाला धोक्यात घालायचा? आई तो माणूस आपल्याला बर्बाद करेल. एक नंबरचा नीच माणूस आहे तो. अगो मग अशा नीच माणसाशी पैशाचं व्यवहार कशा केलं? ते मी तेव्हा म्हणजे चुकले आई. मला माहितीये मी चुकले, पण आपल्याला पैशांची किती गरज होती. गौरीचं लग्न तोंडावर आलेलं. मला ना काय करावं सुचलंच नाही म्हणून त्याच्याकडनं पैसे घेतले. हो बरोबर आहे तुझं, पण आम्हाला थोडी सुद्धा कल्पना दिली नाहीस ना तू. मी थोडंसं जरी सांगितलं असतंस ना तर. काय सांगणार होते आई मी? अहो गौरीच्या लग्नात किती गरज होती आपल्याला पैशांची. सगळे मार्ग बंद झाले होते. हे सगळं सांगून तुम्हाला आणि बाबांना मनस्ताप देण्यापेक्षा विचार केला की व्यवहार करून टाकावा. वा, छान केलंस. म्हणजे गौरीच्या लग्नाच्या निमित्तानं काही नवीन घोळ घातलोस की काय? आई अगं कशाला बोलतेस तिला उगाच? अगो काय भरोसा नाही तिचा? माझ्यावर भरोसा नाही? बघितलं ताई, तुमच्या लेकीच्या लग्नासाठी सगळे हिशोब बाजूला ठेवून माझ्या डोक्यावर एवढं कर्ज करून ठेवलं. तरी आजींच्या लेकी मी चुकीची, मी बेभरवशाची. तसं काही नाहीये, तसं नाहीये. सरे मी काय म्हणतोय? तू बोलूच नकोस. गौरीच्या लग्नासाठी हिने धावपळ केली बघितली ना आपण. शांत राहा जरा. तू रडू नकोस ग, नको रडूस. सगळ्यांनी मलाच घालून पाडून बोला. मी बाबांना त्रास होऊ नये ना म्हणून हे सगळं बोलते. येते माझ्या लक्षात येतंय. आता हे आले की मी बोलेन त्यांच्याशी. ठीक आहे, जा तू आज जाऊन आराम कर जा. अरे गो, काहीतरी काळा बेरा, काहीतरी शिस्त आहे तिच्या मनात. कळला ना? माहिती एवढी ती रडून दाखवायची नाटकं नाही करणार. माझं एक तू जावई बापूंशी काय बोल नको हा इतक्या. हो मला कळतंय ते. आता निशाला समजवत बसायचं का? गौरी 4 दिवसांसाठी येणार आहे ना. आता ही घरातली भांडणं, धुसफूस, रडारड काही नकोय. कळतंय का तुला? हा, उगाच टेन्शन येईल गौरीला. तू जरा शांतच राहा आई. आता मी काय केलंय? अगं केलं काही नाहीयेस, पण निशाशी काही वाद घालू नकोस. एवढं कळतं माका, कळलं ना? हो कळतंय तर ठीक आहे. आता माझ्यावर चिडून काही उपयोग नाहीये. नची पोचला बर का बनारसला. 3 तास फ्लाईट लेट होती. काय गो, विमानाने जायचं म्हणजे पैसे जास्त पडतात ना? काय करणार, तर शिवच्या अम्मांनी सांगितलं उद्याच्या उद्या पाठवा म्हणून जावंच लागलं. येताना ट्रेन येत आहेत भाऊ बहीण. तेवढा खर्च परवडतो आपल्याला. अगो पैशाचं काय नाही गो,
माझी बर्फी सुकात असली ना म्हणजे झाला. दादा बघ ना, दादीजींनी मला विचारून आहे ना विश्राम काकांकडून सगळं जेवण बनवून घेतलंय. खास तुझ्या आवडीचं सगळं जेवण आहे. आता तू पटकन मला 101 रुपये दे आणि पोटभर जेव. दे. कुठल्या मातीची बनलीस? इतकं सगळं सहन करून सुद्धा खुश आहेस? हो, मी खरंच खुश आहे दादा. बाबांनी आपल्याला शिकवलंय ना की भरलेला अर्धा ग्लास बघायचा, मग रिकामा अर्धा ग्लास बघायची काय गरज आहे? गौरी, इतकी मोठी कधी झालीस ग? जेव्हा माझा दादा बाबांसारखा वागायला लागला ना तेव्हा. दादा तू बघतोस ना, मी खरंच खुश आहे. किती प्रेम मिळतं मला इथे, खूप मान मिळतोय. आणि त्याच्या पुढे या लहान सहान गोष्टी काहीच नाहीत ना. आणि खरंच मला काही फरक पडत नाही या सगळ्याचा. तू बघितलंस ना दादीजींनी माझं किती कौतुक केलं सगळ्यांसमोर. मजनू चाचा, सरला भाभी, उर्मिला जीजी सगळे कसं सांभाळून घेतात मला. आणि बाबूजी ते तर अगदी बाबांसारखे, खूप काळजी घेतात माझी, खूप प्रेम करतात. आणि शिवायच की लाडकी बहीण होतीस, लाडकी मुलगी होतीस, आता लाडकी सून झालीस. आई बाबांना सांगितलं तर किती अभिमान वाटेल त्यांना तुझा. नाही म्हणजे नाही, नको, आई बाबांना नको सांगूस. उगाच काळजी करतील ते. आणि काळजीसारखं काहीच नाही ना यात. मी खरंच खूप खुश आहे दादा. हो दादा, मी आहे इथे गौरीची काळजी घ्यायला. आप बिल्कुल चिंता मत कीजिए, हम साथ रहेंगे. हमने जितने वचन दिए हैं, जो वादे किए हैं फेरे लेते वक्त, सब निभाएंगे. पाहिलंस, अगदी तुझ्यासारखा आहे हा. म्हणजे अगदी लहान सहान गोष्ट जरी झाली ना तरी माझ्या बाजूने भांडायला तयार असतो. पण याला सांग, असं भांडून चालत नाही. तूच सांग याला समजव. सांग ना. शिव, गौरी एकदम ठीक कह रही. देखो, तुम उसकी साइड लेके दूसरों लोगों से झगड़ा करोगे तो त्याच्या पहिले त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न कर प्लीज. हो दादा, पण आता तुम्ही माझी बाजू समजून घ्या आणि मला माफ करा, नाही तर माझी बायको मला जेवायला देणार नाही. बहुत भूख लग रही है हमें, सुबह से कुछ नहीं खाया है, सिर्फ 1 चम्मच हलवा खाया हमने. हाँ हो, मी आणते. एक मिनिट, आपण एकाच ताटात जेवू ना. तुला आठवतं लहानपणी आपण एकत्र जेवायचो कधी कधी एका ताटात? हो, चालेल ना? पर पहले माफ तो कीजिए. हो बाबा, केलं माफ. आता चालेल. ये पावसाळा संपला, डास वाढलेले दिसतंय. तुमका काहीतरी काम होया ना, म्हणून तर ते डास मारण्या पलीकडे मला काही काम नाही का? ये बाय सरे, गो सरे, रेडिओ बोलला गे बाय. काय? रेडिओ बोललो. आता लाडाची लेक येणार आहे ना म्हणून. काय हो,
आहेच माझी लाडाची लेक म्हणून तर काय म्हणून तर काय काही नाही. अहो जाऊ द्या ना तो विषय. हा चुकलो आम्ही, माफ करा आम्हाला. तुमच्यापासून काही लपवायला नको होतं, खोटं बोलायला नको होतं आम्ही. पण खोटं बोललात ना. हो बोललात ना खोटं. हो म्हणजे आम्ही जरा घाबरलो. बनारसचं ऐकल्यावर तुम्ही एकदम चिडाल असं वाटलं. काय मूर्ख आहे मी? चिडायला मूर्ख आहे मी? नाही नाही तसं माझं म्हणणं नाही. तुम्ही एक शब्द बोलू नकोस तू माझ्याशी.